हॅलो, स्नेहाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी इथे मूग डाळीचे डोसे बनवलेत। तुम्ही इथे बघू शकता अगदी 2 तासात डाळ भिजवून तयार होतात हे डोसे। तर ह्याची झटपट अशी रेसिपी मी आता तुमच्यासोबत शेअर करते। तर या मुगाचे डोसे करण्यासाठी मी इथे 2 ते 3 वाट्या मूग डाळ जी आहे ती 1-2 तास अशी पाण्यात भिजवून ठेवली होती। ती आता छान भिजलेली आहे। आता ही आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे। तर इथे एक मी मिक्सरचं भांडं घेते आणि ही डाळ जी आहे ही सगळी ह्याच्यामध्ये काढून घेते। तर ही डाळ आता ह्याच्यामध्ये काढलेली आहे। थोडंसं हे डाळीचंच मी पाणी ह्याच्यात घालते म्हणजे वाटायला ते सोपं जाईल। थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि वाटताना यामध्ये थोडंसं आलं घेतलेलं आहे ते ह्याच्यामध्ये घालून घेते। इथे 2-3 मिरच्या पण घेतलेल्या आहेत त्यासुद्धा आपण वाटतानाच वाटायच्या आहेत। तसंच 1 चमचा जिरे घालायचे आहेत यामध्ये आणि ह्याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची। आता वाटून झालेलं आहे, मी तुम्हाला दाखवते। तर तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे ही डाळ जी आहे ही वाटून घेतलेली आहे आणि मी आता ही एका भांड्यामध्ये काढून घेते। डाळ जी आहे ही मी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे। तुम्ही इथे बघू शकता जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही असं हे मिश्रण तयार केलेलं आहे। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं। बाकी यामध्ये काही घालण्याची गरज नाही आहे, फक्त थोडंसं मीठ घालायचं आणि हे व्यवस्थित मिक्स करून ह्याचे आपण डोसे करणार आहोत। तर डोस्यासाठी इथे तवा जो आहे तो मी इथे गरम करायला ठेवला होता, तो आता चांगला गरम झालेला आहे। आता यावर मी डायरेक्ट हे पीठ घालून डोसा करून दाखवते तुम्हाला। 1 चमचा पीठ घालायचं आणि ते व्यवस्थित फिरवायचं। आणि ह्याच्या बाजूनी थोडंसं तेल सोडायचं। थोडंसं तेल सोडलं मी ह्याच्या बाजूनी। डोसा जो आहे आता एक साईडनी होत आलाय। आता आपण काढूयात तो। अगदी इझिली निघतो, तुम्ही इथे बघू शकता अजिबात चिटकत नाही। आता हा दुसऱ्या साईडनी सुद्धा व्यवस्थित छान भाजून घ्यायचा। कलर पण खूप छान आलेला आहे। दुसऱ्या साईडनी पण आता झालाय। आता हा मी काढून घेते। तर तुम्ही इथे बघू शकता एकदम झटपट होणारा असा हा मुगाचा डोसा जो आहे तो तयार झालेला आहे। असाच मी आणखीन एक घालून दाखवते तुम्हाला। तव्याला आधी खाली काही तेल वगैरे काहीही लावलेलं नाहीये, फक्त डोसा घातल्यानंतर कडेनी तेल सोडलेलं आहे। तेल सोडते मी कडेनी। आता हा सुद्धा डोसा दोन्ही साईडनी छान भाजून घेणार आहे। आता काढूया आपण हा डोसा। तुम्ही अगदी बघू शकता अगदी इझिली निघतो हा डोसा। दुसराही डोसा माझा आता झालेला आहे। तर दुसऱ्या साईडनी करून घेते मी। हा डोसा आता प्लेटमध्ये काढून घेते। दोन्ही डोसे माझे इथे तयार झालेले आहेत, तुम्ही इथे बघू शकता। या डोसाला लागणारी एक मी झटपट अशी कोथिंबीरीची चटणी बनवली आहे, त्याची रेसिपी पण मी तुमच्यासोबत आता शेअर करते। इथे सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर घालून घेते। त्यानंतर इथे मी 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या घालून घेते। यानंतर 4-5 लसूण पाकळ्या घालणार आहे मी ह्याच्यामध्ये। अगदी झटपट होणारी आणि चवीला पण खूप छान अशी चटणी बनते। आता लसूण घातलं, यानंतर मी ह्याच्यात चवीप्रमाणे मीठ घालते। मीठ घालायचं ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे। यानंतर एक अर्धा चमचा जिरे घालायचे ह्याच्यामध्ये। आता इथे मी एक टोमॅटो घेतलेला आहे, हा टोमॅटो सुद्धा असाच याच्यामध्ये मी चिरून घालणार आहे।
मोठा मोठा चिरून घातला तरी चालतो। अगदी झटपट होणारी अशी ही चटणी आहे, घरी असलेल्या साहित्यात बनणारी ही चटणी आहे। आणि सगळ्यात शेवटी ह्याच्यामध्ये मी थोडेसे भाजके शेंगदाणे घालणार आहे। हे भाजके शेंगदाणे हे घालून घेतले। आता ह्याच्यात पाणी वगैरे घालायची गरज नाही, हे असंच आता मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे। आता मी तुम्हाला दाखवते। तर तुम्ही इथे बघू शकतात ही चटणी जी आहे ती थोडीशी घट्ट झालेली आहे। लागेल तसं आपण त्यामध्ये पाणी घालायचं, अगदी थोडं पाणी घालणार आहे इथे। आणि परत एकदा मी ही चटणी वाटून घेते। तर ही चटणी वाटलेली आहे, मी तुम्हाला दाखवते। तर इथे बघू शकता तुम्ही एकदम चटपटीत अशी ही चटणी तयार झालेली आहे। डोसे तयार आहेत, त्याबरोबर ही जी आपण चटणी बनवली ती सुद्धा तयार आहे। तर तुम्ही इथे बघू शकता अगदी पटकन 2 तासात होणारे असे हे डोसे आहेत। तुम्हाला माझी ही डोस्याची रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।